तर आम्ही आज बनवणार आहे चिवडा. तर चला मी तुम्हाला दाखवते आम्ही चिवडा बनवते ते. इकडे बघा मम्मी कढीपत्ता तळतीये आणि इथं मका पोहे तळलेत आणि इथं ती डाळ आहे हरभऱ्याची आणि ते शेंगदाणे खोबरं आणि लसूण अजून बारीक करायचं आहे. आणि मी आता मिरची कापणार आहे. बघा आता मी मिरच्या कापते. आमची सुरी बघा कसली छान आहे. चिवडा कसं एकदम झणझणीत झाला पाहिजे म्हणून मिरच्या पण कापून टाकतो आम्ही. याच्यात टाकल्या मिरच्या. अरे खालीच पडल्या मिरच्या. आता ह्याला तळून काढणार मम्मी. आपण लसूण टेचून घेऊ. लसूण पण टेचून झाला आणि इकडे मम्मीच्या मिरची पण तळून झाली. का दिवाळी बनवून आम्ही आत्ताशी बनवतो. टाइमच नव्हता मला. आमची मम्मी लई बिझी होती कामामध्ये काहीच म्हणून आम्ही आज दिवाळी बनवतोय. गाईज बघा आता मी कोथिंबीर निवडते. एवढी निवडून झाली. आता हिला स्वच्छ धुवायची आणि कापायची. नको आगले तिखट होईल मम्मी. गाईज आमच्या घरात 2-2 ब्लॉगर आहे माहिती का मला. आणि मी तर बघा मी किती मेहनत करते आणि मला कोण मदत पण करून नाही लागत. आणि माझी बहीण नसते हाफ चिड्डी घालून चला गाईज घेते काम करून आता. मिला भाजते जिरा आणि हळदी टाकून आणि ते ह्या भाजून झाल्यात. आता एवढे राहिलेत भाजायचे. गाईज मोहरीला आणि जिऱ्याला मस्त फोडणी द्यायची. असं लालसर होईपर्यंत भाजायचं. आणि मग त्याच्यानंतर इथे एवढे मसाले हे मसाले टाकणारे मम्मा. हा चिवडा मसाला चिवडा मसाला हा मसाला टाकणार आहे. थोडे थोडे टाक मग फक्त चिवडा मसाला टाकणार आहे का गाईज. फक्त चिवडा मसाला टाकणार आहे. मला वाटलं सगळे मसाले टाकणार आहे की काय. मम्मीने याच्यात मसाला टाकलाय मस्त. परत मसाला टाकून असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता सगळं हे मटेरियल पण त्याच्यामध्ये टाकायचं. असं हाताने मिक्स करायचं. माझी मम्मी कशी मिक्स करते. टेस्ट करून बघते आता कसं लागतंय. छान झालं. तिखट झालं तिखट झालंय काही थोडंसं. पण अजून दगडी पोहे पण टाकायचे त्यामध्ये मग बरोबर होऊन जाईल. बघा डाळ टाकली मम्मीने. हे टाकू का लसूण मिरची कढीपत्ता पण टाक. नंतर टाक पहिले शेंगदाणे खोबरं टाकलं. आता शेंगदाणे आणि कढीपत्ता नंतर. कारण की त्याचा जाईन भुगा होऊन तो कडक झालाय ना. त्याला तळून काढलाय तर कडक झालाय बघा. लगेच तुटतो. त्याला सगळं मिक्स करायचं. कढीपत्ता पण टाकला मम्मीने आणि मस्त त्याला मिक्स करते. म्हणजे प्रॉपर त्याच्यामध्ये लोणेल मसाले वगैरे. बघा मका पोहे पण टाकले मम्मीने. म्हणजे आता जास्त तिखट नाही लागणार. आणि त्याला पण मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर पण टाकली मम्मीने. मस्त तिला तळून घेतली आणि मग टाकली. आणि आता मस्त मिक्स करणं रेडी झालं आमचा चिवडा बनवून. ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय टाटा.